पुणे हे विद्येचं माहेरघर आहे की गुन्हेगारांचं, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पुण्यात कोयता गँगची दहशत असताना आता लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत सुद्धा समोर आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटर्सनी भर रस्त्यात उभं राहत एजी फर्निचर मॉलच्या दिशेनं धडाधड गोळ्या झाडल्या। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। मुंबईनंतर बिश्नोई गँगची पुण्यात दहशत पाहायला मिळाली आहे। सुदैवानं या घटनेवेळी घटनास्थळी कोणी नव्हतं। या शूटर्सने मॉलच्या नामफलकावर गोळीबार केला। हे आरोपी बाईकवरून आले होते। रात्री 9:20 हा गोळीबार करण्यात आला। या आरोपींनी 5 ते 6 राऊंड फायर केले। घटनास्थळी तातडीनं पोलीस दाखल झाले। पुढील तपास आता सुरू करण्यात आलाय। कोयता गँगची दहशत आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात आता हा आणखी एक प्रकार घडलाय। पिंपरी चिंचवड येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटर्सनी गोळीबार केला। काल रात्री 9:20 सुमारास हा प्रकार घडला। लॉरेन्स बिश्नोई गँगनं पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर गोळीबार केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगची महाराष्ट्रातील दहशत आणि विस्तार आणखी वाढत चालल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 9:20 सुमारास 2 अज्ञात हल्लेखोर बाईकवरून एजे मॉलच्या समोर आले। या दोघांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेनं 5 ते 6 राऊंड फायर केले। या सगळ्या गोळ्या मॉलच्या नेमप्लेटवर झाडण्यात आल्या। यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी घटनास्थळाची कसून तपासणी करत फॉरेन्सिक नमुने गोळा केले आणि यानंतर थेट गोळी डोक्यात असेल अशी धमकी देण्यात आली आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली आहे। या ठिकाणी साधारणतः रात्री 9:20 दरम्यान एजे फर्निचर मॉलच्या समोर त्या ठिकाणी 2 अज्ञात व्यक्ती 2 व्हीलरवरून आले आणि त्यांनी एजे फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने नेमप्लेटच्या दिशेने वरच्या दिशेने त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि पुढील दिशेने निघून गेलेले आहेत। जशी घटना कळल्यानंतर त्या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि झोनचे सर्व अधिकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी तपासाला सुरुवात केली। त्याचबरोबर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी देऊन या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे आणि क्राईम ब्रांचचे आहेत आणि झोनचे सर्व तपास पथके त्या ठिकाणी तयार करून ह्या वेगवेगळ्या टीम ज्या आहेत आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेले आहेत। तांत्रिक तपास आणि या ठिकाणी आजूबाजूला काही लोकांनी जे काही प्रकार बघितलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा सखोल तपास चालू आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि नेमके प्रकार काय आहे, किती व्यक्ती होते, कोण होते, कशासाठी केलेला आहे हा प्रकार, हे सर्व तपासाच्या नंतरच समोर येतील। लॉरेन्स बिश्नोई यांचा जो सदस्य आहे शुभम लोणकर यानं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यानं हे फायरिंग केल्याचं कबूल केलेलं आहे। सोशल मीडियावर त्याची पोस्ट जी आहे ती समोर आलेली आहे। या सोशल मीडियावर जी पोस्ट सध्या जी काही व्हायरल होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस विभागाने अतिशय गंभीरतापूर्वक हे प्रकरण घेतलेलं आहे आणि हा नेमके प्रकार काय आहे हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून सखोल पद्धतीने हे आम्ही तपास करीत आहोत। या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या शुभम लोणकरनं स्वतः घेतली आहे। त्याने तशी फेसबुक पोस्ट सुद्धा केली आहे। पोलिसांनी एजे फर्निचर मॉल बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मॉलच्या दिशेनं गोळ्या झाडल्या। या गोळ्यांमध्ये मॉलची काच फुटली आहे। एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन हे MD ड्रग्ज तस्कर असल्याचा उल्लेख करत हा केवळ ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल असा इशारा बिश्नोई गँगकडून देण्यात आलाय। एजे फर्निचर मॉलवर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी आरजो बिश्नोईनं घेतली आहे। याविषयीची ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे। या अनुषंगानं लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोईच्या नावानं एक ऑडिओ समोर आलाय, जो आमच्या विरोधात आहे। त्याची आणि आमची लवकरच भेट होईल असा इशारा या ऑडिओमधून देण्यात आलाय। जय श्री सीताराम सभी भाइयों को। मैं लॉरेन्स बिश्नोई का छोटा भाई आरजू बिश्नोई। ये जो पुणे में अशोक नैन MD तस्कर एजे फर्नीचर के मॉल पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी हम लॉरेन्स बिश्नोई ग्रुप लेते हैं। जो हमारे ग्रुप के खिलाफ है उनसे जल्द मुलाकात होगी। जय श्री सीताराम। हा ऑडिओ खरंच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। या चौकशीतून काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल।